संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे। त्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडमध्ये सुद्धा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढता असून अनेक कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडताना दिसत आहेत। यामुळे सगळ्यात जास्त ताण येत आहे तो म्हणजे आरोग्य विभागावर। याचेच जिवंत उदाहरण म्हणजे कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची असलेली कमतरता आणि रुग्णांचा वाढता आकडा, यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती। अनेक रुग्णांना वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठवावे लागत होते। तसेच तालुक्यातील शहरातील काही लोक परिस्थिती नसताना सुद्धा खाजगी कोविड रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेत होते। परंतु काही दिवसांपासून कारंजा शहरातील नामांकित डॉक्टर अजय कांत MD मेडिसिन हे आपल्या कांत हॉस्पिटल या रुग्णालयातील रुग्णांना सेवा दिल्यानंतर कारंजा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड विभागामध्ये आपली सेवा देण्याचे निस्वार्थ कार्य करीत आहेत। त्यामुळे कारंजा कोविड रुग्णालयातील रुग्णांना आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे। रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून सुद्धा रुग्णांना दिल्या जात नव्हते। आता मात्र डॉक्टर अजय कांत हे रुग्णांची परिस्थिती पाहून ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना स्वतः इंजेक्शन देत आहेत। त्यामुळे आता बाहेरगावी जाऊन खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार करून घेणारे रुग्ण सुद्धा कारंजा उपजिल्हा रुग्णालयातच आपला उपचार करून घेताना दिसत आहेत। डॉक्टर अजय कांत हे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये नामांकित आहेत। आपल्या रुग्णांना 24 तास सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय संपूर्ण वाशिम जिल्ह्यालाच नव्हे तर विदर्भाला सुद्धा आहे। स्वतः कोरोना बाधित होऊन सुद्धा त्यांनी आपले रुग्णसेवा कार्य कधीही थांबविले नाही। त्यांना आपल्या स्वतःच्या खाजगी रुग्णालयामधील गर्दी सांभाळून कोविड रुग्णालयातील आपल्या मोफत सेवा कार्याबद्दल विचारले असता त्यांनी आईवडिलांच्या सेवाभावी वृत्तीचा वारसा सुरू राहावा, तसेच अर्थार्जनाला महत्त्व न देता निस्वार्थ कर्मामुळे मनुष्याची ओळख ठरत असते असे उत्तर दिले। विशेष म्हणजे या सेवा कार्याचा मोबदला त्यांना नको आहे, परंतु आरोग्य विभागाकडून जर मोबदला मिळाला तर ते आपला रुग्णालयातील गरीब रुग्णांवर संपूर्ण खर्च करतील असे वक्तव्य त्यांनी केले। त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण कारंजा तालुक्यातील नागरिक डॉक्टर अजय कांत यांचे आभार मानताना दिसत आहेत। विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा कारंजा लाड येथून हा वृत्तांत।